नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या आयुष्यात लवकरच एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्या डोक्यावर जणू एक धगधगता ज्वालामुखी ठेवलेला होता, जो तुम्हाला ना नीट झोपू देत होता ना सुखाचा घास घेऊ देत होता. पण आता तो काळ संपला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हा मानसिक त्रासाचा आणि संघर्षाचा ज्वालामुखी कायमचा शांत होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजेच तुमच्या प्रथम भावात मंगळ आणि राहूचा जो भयंकर अंगारक योग बनला होता, त्याने तुमच्या शारीरिक आणि मानसिक सुखाच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या होत्या. पण येत्या 2 एप्रिलला या विनाशकारी योगातून तुमची कायमची सुटका होणार आहे. ही तुमच्यासाठी या वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही पाहत आहात ज्योतिष केंद्र, आणि आज आपण कुंभ राशीच्या नशिबात होणाऱ्या या ऐतिहासिक बदलावर सविस्तर चर्चा करणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवे असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक पाऊल तुमच्या श्रद्धेची पावती असते. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भविष्यातील प्रत्येक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, 2 एप्रिलला जरी मंगळ तुमच्या राशीतून बाहेर पडणार असला तरी आनंद साजरा करण्यापूर्वी माझी एक कळकळीची चेतावणी नीट ऐकून घ्या. कारण मंगळ तुमच्या डोक्यावरून तर उतरणार आहे, पण तो थेट तुमच्या वाणीच्या स्थानी जाऊन बसणार आहे. तिथे आधीच सूर्य आणि शनी विराजमान आहेत. जेव्हा सूर्य, शनी आणि मंगळ यांसारखे क्रूर आणि उष्ण ग्रह तुमच्या धन आणि वाणीच्या भावात एकत्र येतात, तेव्हा तुमच्या शब्दात एक प्रकारचे विष कालवले जाऊ शकते. तुमची बोलण्याची पद्धत इतकी कठोर होऊ शकते की तुमच्या स्वतःच्या घरात महाभारतासारखे प्रसंग ओढवू शकतात. तुमच्या एका चुकीच्या शब्दामुळे वर्षानुवर्षांची नाती क्षणात तुटू शकतात. पण घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण याच एप्रिल महिन्यात 14 आणि 19 तारखेला असे 2 मोठे गेम चेंजर राजयोग बनणार आहेत, जे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देतील. हे राजयोग तुमच्या मानसन्मानात, प्रॉपर्टीमध्ये आणि ऐशोआरामात छप्पर फाड वाढ करणार आहेत. आज आपण याच दिलासादायक बातम्या, धोक्याची चेतावणी आणि नशीब बदलणाऱ्या राजयोगांचे खरे ज्योतिषीय गणित समजून घेणार आहोत. सर्वात आधी बोलूया त्या मोठ्या दिलासादायक बातमीबद्दल ज्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होतात. ज्योतिषशास्त्रात प्रथम भाव म्हणजे आपले शरीर, आपले मन आणि आपली विचार करण्याची पद्धत असते. जेव्हा तिथे अंगारक योग असतो तेव्हा माणसाचा स्वतःच्या रागावर ताबा राहत नाही. विनाकारण चिडचिड होणे, डोकेदुखी वाढणे आणि कामात सतत अडथळे येणे हे सर्व याच योगाचे परिणाम होते. 2 एप्रिलला मंगळ मीन राशीत प्रवेश करताच हा अंगारक योग कायमचा भंग होईल. यानंतर तुमच्या मनावरचे मळभ दूर होईल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता अफाट वाढेल. आरोग्यात ज्या काही तक्रारी जाणवत होत्या त्यामध्ये चमत्कारिक सुधारणा होईल. तुम्हाला आतून खूप हलके आणि ऊर्जावान वाटायला लागेल. हा काळ तुमच्या पुनर्जन्मासारखा असेल. पण आता वळूया त्या धोक्याच्या इशाऱ्याकडे, जिथे तुम्हाला 14 एप्रिलपर्यंत प्रचंड सावध राहायची गरज आहे. 2 एप्रिलला मंगळ तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजेच धन, वाणी आणि कुटुंब स्थानी जाईल. तिथे आधीच तुमचे राशीस्वामी शनिदेव आणि प्रखर सूर्यदेव बसलेले आहेत. दुसऱ्या भावात सूर्य, शनी आणि मंगळ यांची ही युती तुमच्यासाठी एक रेड अलर्ट आहे. एकीकडे अंगारक योग संपल्यामुळे मन शांत होईल, पण दुसरीकडे या 3 क्रूर ग्रहांचा तुमच्या वाणीवर प्रभाव पडल्यामुळे तुम्ही नकळत तुमच्या जवळच्या व्यक्तींना असे काही कडू बोलून जाल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची शांतता पूर्णपणे भंग होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत कुटुंब आणि नातेवाईकांशी बोलताना मौन पाळणे हाच सर्वात मोठा उपाय ठरेल. कमी बोला आणि गोड बोला, अन्यथा नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, याच काळात ज्योतिषाचे खूप मोठे रहस्य दडलेले आहे. 11 एप्रिलला बुद्धीचा कारक बुधग्रह याच दुसऱ्या भावात नीच राशीत गोचर करेल. सामान्यतः नीच राशीचा बुध अशुभ मानला जातो, पण कुंभ राशीसाठी येथे तो कमाल करणार आहे. ज्योतिषशास्त्रातील एक अचूक सूत्र आहे की दुसऱ्या भावात बुधाचे परिणाम नेहमी उत्तमच मिळतात. 11 एप्रिल नंतर हाच बुध तुमच्या बुद्धीला इतकी धार देईल की तुम्ही तुमच्या चातुर्याने आणि व्यापारी कौशल्याने धनाचा मोठा साठा निर्माण कराल. जे लोक व्यापारात आहेत त्यांना एखादी मोठी डील मिळण्याचे अचानक योग जुळून येतील. तुमची कूटनीती आणि व्यवसायातील बोलणी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळवून देतील. 14 एप्रिल ही तारीख तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य तुमच्या दुसऱ्या भावातील कटकटीतून बाहेर पडून तुमच्या तृतीय भावात म्हणजेच पराक्रम स्थानी स्वतःच्या उच्च मेष राशीत प्रवेश करतील. हा गोचर तुमच्यासाठी एखाद्या मिरकलपेक्षा कमी नाही. सूर्य तिसऱ्या भावात जाताच तुमच्या दुसऱ्या भावातील सूर्य शनीची ती कडू युती संपेल, ज्यामुळे घरातील कलह थांबतील आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. कुंभ राशीसाठी सूर्य तुमच्या सप्तम भावाचा म्हणजेच वैवाहिक जोडीदाराचा स्वामी आहे. जोडीदाराच्या मालकाचे उच्च राशीत पराक्रमस्थानी जाणे तुमच्या वैवाहिक आयुष्यात गोडवा आणेल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कार्यक्षेत्रात किंवा नोकरीत एखादी मोठी सुवर्ण संधी, प्रमोशन किंवा यश मिळू शकते, ज्याचा आनंद आणि आर्थिक लाभ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुम्हालाच मिळणार आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर 14 एप्रिल नंतर तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात जोडीदारासोबत प्रवासाचे योग येतील, जे तुमच्या नात्याला अधिक घट्ट करतील. समाजातील तुमचा रुतबा वाढेल आणि तुमचे शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील. जर तुम्हाला वाटत असेल की उच्च राशीचा सूर्य पुरे आहे तर थांबा, कारण 19 एप्रिलला तुमच्या आयुष्यात दुसरा आणि सर्वात मोठा बदल होणार आहे. सर्व सुखसोयींचा कारक शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करेल. जेव्हा शुक्र केंद्रस्थानी स्वतःच्या राशीत असतो तेव्हा तो मालव्य नावाचा अत्यंत शक्तिशाली पंचमहापुरुष राजयोग निर्माण करतो. कुंभ राशीच्या लोकांनो, हा मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यात भौतिक सुखांची जणू काही लाटच घेऊन येईल. जी अनेक दिवसांपासून स्वतःचे घर, जमीन किंवा एखादी आलिशान गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहत होते, त्यांची ही इच्छा 19 एप्रिल नंतर नक्की पूर्ण होईल. घरातील सजावट, सुखसोयींचे विस्तार आणि आईसोबतचे तुमचे नाते अतिशय मधुर होईल. हा राजयोग तुम्हाला राजासारखे जीवन जगण्याची संधी देणार आहे. विद्यार्थी आणि प्रेमी युगलांसाठी देखील हा काळ सुवर्ण काळापेक्षा कमी नाही. 2 एप्रिलला अंगारक योग संपल्यानंतर विद्यार्थ्यांची एकाग्रता परत येईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. प्रेम संबंधांच्या बाबतीत 19 एप्रिलचा मालव्य राजयोगिक रोमॅन्टिक वळण घेऊन येईल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही एकमेकांच्या सहवासात आनंदी राहाल. वैवाहिक जोडीदारांना मुलांच्या बाबतीत एखादी आनंदाची बातमी 14 एप्रिल नंतर मिळू शकते, ज्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण असेल. एकूणच पाहिले तर एप्रिल 2026 हा महिना कुंभ राशीसाठी अंगारक योगाच्या मानसिक वेदनेतून मुक्ती मिळवण्याचा आणि राजयोगांच्या मदतीने यशाची शिखरे सर करण्याचा महिना आहे. या महिन्यात होणारे बदल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतील. फक्त तुम्हाला तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायचे आहे. या महिन्यातील काही अचूक उपाय आता तुम्ही नोट करून घ्या, जे तुमचे नशीब अधिक उजळवतील. पहिला उपाय म्हणजे 14 एप्रिलपर्यंत तुमच्या बोलण्यावर पूर्ण ताबा ठेवा. कोणाचेही मन दुखवू नका. दुसरा उपाय, तुमचे राशीस्वामी शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी दर शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्रद्धेने हनुमान चालिसाचे पठण करा. तिसरा उपाय, 14 एप्रिल नंतर जेव्हा सूर्य उच्च राशीत असेल तेव्हा त्याचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून अर्घ्य अर्पण करा. पाण्यात थोडे कुंकू किंवा लाल फूल टाकल्यास अधिक लाभ होईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, हा काळ तुमच्या संघर्षाचे फळ मिळवण्याचा आहे. निसर्ग तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही तुमची मेहनत आणि संयम सोडू नका. तुम्हाला हा सखोल ज्योतिषीय विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर कुंभ राशीच्या व्यक्तींनाही याचा लाभ घेता येईल. कॉमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह ज्योतिष केंद्र या तुमच्या लाडक्या चॅनलवर. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.